इमॅजिन करा उद्या अचानक तुमची नोकरी गेली किंवा घरात एखादा मेडिकल खर्च उभा राहिला. तर अशा वेळी तुमच्याकडे असा पैसा आहे का जो पुढचे 3 ते 6 महिने तुमचं आयुष्य शांतपणे घालवू शकेल? परत ऐका, तुमच्याकडे असा पैसा आहे का जो पुढचे 3 ते 6 महिने तुमचं आयुष्य शांतपणे घालवू शकेल? जर याचं उत्तर नाही असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला, मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही. विदाऊट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आज आपण ज्या टॉपिकवरती डिस्कस करणार आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, फायनान्शियली इम्पॉर्टंट आहे आणि तो टॉपिक आहे इमर्जन्सी फंड. तर खूप लोकांना काय वाटतं की आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो, आम्ही गुंतवणूक करतो म्हणजे आम्ही सेफ आहे. पण ते इमर्जन्सी फंड तयार करायलाच विसरतात आणि ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. तर मी आज इमर्जन्सी फंड बद्दल तुम्हाला 5 पॉइंट सांगणार आहे. ते अगदी मनात परफेक्टली बसून घ्यायचे तुम्हाला. सगळ्यात पहिला पॉइंट आहे, इमर्जन्सी फंड म्हणजे काय? इमर्जन्सी फंड म्हणजे अचानक येणाऱ्या खर्चासाठी बाजूला ठेवलेला पैसा. जसं की तुमची नोकरी गेली, एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा तुमच्याकडे अचानक घरी एखादा अनपेक्षित खर्च आला, एखादी गोष्ट घडली ज्याच्यासाठी तुम्हाला पैसे हवेत. तर अशा वेळी इमर्जन्सी फंड असणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला अशा वेळी कर्ज घ्यायची गरज पडते आणि इमर्जन्सी फंड असेल तर आपण त्या कर्जाच्या जाळ्यात अडकत नाही. सो सिम्पली तुम्हाला इमर्जन्सी फंड कळलं. अचानक आलेल्या खर्चासाठी आपल्याला जो आपण पैसा बाजूला ठेवलेला असतो तो म्हणजे इमर्जन्सी फंड. आता दुसरा पॉइंट आहे, इमर्जन्सी फंड किती असावा? सर्वसाधारण रूल आहे, तुमचा पुढच्या 6 महिन्याचा खर्च भागेल एवढा तुमचा इमर्जन्सी फंड पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या महिन्याचा खर्च सगळं तुमचं इसेन्शियल वगैरे जाऊन 30,000 होत असेल, तर तुमच्याकडे 1,80,000 ॲज अ इमर्जन्सी फंड पाहिजे. म्हणजे पुढचे तुमचे 6 महिने एकदम निवांतमध्ये शांतपणे जसं तुम्ही प्रिव्हियसली जगत होता तसं जाणार. पण लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड आपल्याला इमर्जन्सी आल्यावरतीच वापरायचं आहे. आपल्याला बाहेर फिरायचं आहे, बाहेरचं खायचं आहे किंवा कोणतीही लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी वापरायचा नाहीये. आता तिसरा पॉइंट आहे, इमर्जन्सी फंड कुठे ठेवायचा? सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, इमर्जन्सी फंड हा इन्व्हेस्टमेंट नाहीये. लक्षात घ्या, इमर्जन्सी फंड हा इन्व्हेस्टमेंट नाहीये. सो रिस्क असलेल्या ठिकाणी आपल्याला इमर्जन्सी फंड अजिबात ठेवायचा नाहीये. जसं की स्टॉक्स, क्रिप्टो किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अशा ठिकाणी ठेवायचा नाही. मग ठेवायचं कुठे? तर इमर्जन्सी फंड आपल्याला हाय इंटरेस्ट सेव्हिंग अकाउंट किंवा स्वीप इन एफडीज किंवा लिक्विड म्युच्युअल फंड इथे ठेवायचं आहे. कारण इथे तुमच्या पैशाची व्हॅल्यू थोडीफार वाढत पण असते, रिस्क कमी असते आणि इमर्जन्सी फंड जेव्हा कधी आपल्याला लागत असेल तेव्हा पटकन मिळतो पण. फोर्थ पॉइंट आहे, लोक चूक कुठे करतात? तर लोक त्यांची सॅलरी किंवा इन्कम कोणत्याही प्रकारे यायला लागला की पटकन इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करतात. जसं की SIP, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा अजून वेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतात. पण इमर्जन्सी फंडला पूर्णपणे इग्नोर करतात. म्हणजेच त्यांच्याकडे इमर्जन्सी फंड नसतो. सो कधी पण इमर्जन्सी आली की त्यांना सगळ्या इन्व्हेस्टमेंट त्यांच्या तोडाव्या लागतात. त्याच्यामुळे जो फायनान्शियल प्लॅन आपण तयार केलेला असतो, जो फायनान्शियल प्लॅन आपण आखलेला असतो, तो पूर्णपणे ढासळतो. सो याच्यासाठी इमर्जन्सी फंड हा वेगळा तयार करायचा आहे आणि इन्व्हेस्टमेंट तुम्हाला वेगळी करायची आहे. 5वा पॉइंट आहे, इमर्जन्सी फंड तयार कसा करायचा? तुम्हाला एकाच सोबत सगळा पैसा साईडला इमर्जन्सी फंड म्हणून काढायचा नाहीये. ते पॉसिबल पण नाहीये. सो त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इमर्जन्सी फंड बनवायचा आहे. तुम्हाला दर महिन्याला जी काही तुमची सॅलरी येईल त्याच्यातनं काही पार्ट बाजूला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुमची जी इन्क्रीमेंट होईल किंवा तुम्हाला बोनस भेटतील त्याच्यातनं तुम्हाला तुमचा इमर्जन्सी फंड काढायचा आहे. आणि जर का तुम्ही अति खर्च करत असताल कुठे पण, तो थोड्या दिवसासाठी तुम्हाला कंट्रोल करायचा आहे, जोपर्यंत तुमचा इमर्जन्सी फंड बनत नाही तोपर्यंत. मग अशा प्रकारे तुमच्यावरती जास्त लोड पण येणार नाही आणि काहीच दिवसात तुमचा इमर्जन्सी फंड पण तयार होईल. आय होप इमर्जन्सी फंड बद्दल असणारे हे 5 पॉईंट तुम्हाला एकदम क्लिअर झालेत आणि इमर्जन्सी फंड म्हणजे काय, कसा करायचा, सगळं क्लिअर झालंय. आता पर्सनल फायनान्स म्हटलं की लोकांना काय वाटतं की इन्व्हेस्टमेंट. पण पर्सनल फायनान्स सगळ्यात महत्त्वाचं शिकवतो, तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या अगोदर प्रोटेक्शन घ्यायचंय. आणि इमर्जन्सी फंड ही आपली बिगेस्ट प्रोटेक्शन सिस्टीम आहे. कारण इमर्जन्सीच्या काळात तीच आपल्याला मदत करणार असते. जर का अजून पण तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर प्लीज आजपासूनच इमर्जन्सी फंड तयार करायला सुरुवात करा. आपला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर पटकन लाईक, शेअर, कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका, जर का तुम्ही इमर्जन्सी फंड करत असेल तर तुमच्याकडे किती महिन्याचा इमर्जन्सी फंड तयार आहे.
चला आजच्यासाठी इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.